खूप जणांची इच्छा होती माझ्या बाबांना भेटण्याची आणि माझे बाबा दिवसभर घरीच नसतात आणि संध्याकाळी येतात ते डायरेक्ट। संध्याकाळी आल्यानंतर काही मी ब्लॉग वगैरे शूट करत नाही, कारण की मग स्वानंदीचं सगळं काही बघायला लागते, काय ब्लॉग शूट करणार आणि तिचंच पुरते मग पूर्ण। आणि मग बाबा आल्यानंतर काही नाही, ते जेवण वगैरे करतात आणि त्यांचं काय झोपण्याचा प्रोग्राम होतो सुरू। तर आज मी आवर्जून त्यांना ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे। या इकडे, हे बघा, हे आहेत माझे बाबा आणि हे कोणी माझा व्हिडिओ बघो नाही बघो, माझे बाबा असे आहेत की रोज माझा व्हिडिओ बघतात। बाकी कोणीच माझा व्हिडिओ बघो नाही बघू, पण सगळ्यात आधी तेच आहेत, है ना बाबा? तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना, कसे वाटतात? एक नंबर, है ना? हो, चांगले व्हिडिओ आहे, है ना? माझे बाबा प्रत्येक व्हिडिओ बघतात आणि ते मला फोन करून सांगतात, बाई तू असं असं केलं का, तसं तसं केलं का, म्हणून ते माझे व्हिडिओ रोज बघतात। आणि ते आजपर्यंत व्हिडिओमध्ये आले नव्हते आणि खूप जणांची अशी इच्छा होती की तुमचे बाबा दिसत नाही, तर हे माझे बाबा आहेत। आईना तर खूप जणांनी बघितलं, माझ्या आईला, आणि हेच माझे बाबा आहेत। आणि बाबांना दाल बाटी खूप आवडते, ते बिट्ट्या म्हणतात त्याला, दाल बाटी म्हणतो आम्ही। तर दाल बाटी माझ्या बाबांना खूप आवडते। आता कुकरची शिट्टी झाली, तुम्हाला ऐकू आली असेल, तर दाल बाटी माझ्या बाबांना आवडते, त्यांच्यासाठीच मी स्पेशली दाल बाटी करत आहे आज। छान मस्त टमाटर वरण करते आणि बिट्ट्या मस्तपैकी, कारण त्यांना खूप जास्त आवडते माझ्या हातची, हो ना बाबा? हो। त्यांची खूप दिवसाची खायची इच्छा होती, मी आली 8 दिवस झाले, ते मला रोज म्हणतात, बाई बिट्ट्या कर बिट्ट्या कर बिट्ट्या कर, आज केली मी। तर चला, हे आहेत माझे बाबा, कसे वाटले मला कमेंट्स करा आणि सांगा। संक्रांतीसाठी वाण घेतलेली आहेत, कारण आता संक्रांती खूप जवळ आलेली आहे आणि संक्रांतीसाठी वाण घेतलेले आहेत विकत। आज खूप मोठी अशी गाडी आली होती आईच्या दारावरती, तर मी म्हटलं घेऊन घ्यावं, कारण आता मी गावी चाललेली आहे संक्रांतीसाठी, तर तिथे हळदी कुंकू वगैरे करायला लागलं तर वाण पाहिजेच, म्हणून वाण घेतले। तर बघा काय काय घेतलं, हे बघा, अशा सुंदर अशा हे बाऊल आहेत, खूपच छान आहे। याच्यामध्ये खूप सारे कलर होते, येल्लो, रेड वगैरे, पण मला हा कलर खूप जास्त युनिक वाटला आणि खूप छान असं क्रिस्टल सारखं चमकते, खूप छान असे बाउल घेतले मी, 10-15 काही याच्यामध्ये आहेत। आणि हे असे काहीसे डबे घेतले, हे बघा, हे असे उघडतात, चारही इकडून उघडतात, ते छान असे खूपच छान आहेत, जेणेकरून कोणाच्याही कामात येईल असे मी प्रयत्न केला की कोणाच्या कामात येईल असं घेण्याचा, आणि खूपच छान मिळाले मला असे डबे घेतले मी। 10-12 डबे आहेत आणि 10-12 हे घेतलं, बाकीचे आता तिकडे घेईल थोडंफार, इथे हेच घेतलं। हे बघा, तुम्हाला कसं वाटलं वाण मला कमेंट्स करून नक्की कळवा। मी हिंगणघाटमध्ये इतकी ब्रोकली शोधली आणि ब्रोकली अजिबात भेटत नव्हती, आणि ती स्वानंदीसाठी। हिंगणघाटकडे ब्रोकली भेटतच नाही, अजिबात नाही, पूर्ण मार्केट जरी शोधलं तरी तिकडे ब्रोकली भेटत नाही। आणि माझ्या भावाने बघा ब्रोकली आणली आहे आणि त्याने अर्धा किलो ब्रोकली आणली। आता स्वानंदीसाठी छान मस्त फ्राय ब्रोकली करते, मस्त फक्त थोडंसं तेल वगैरे मीठ टाकून फ्राय, म्हणजे असंच जास्त काही तेलकट वगैरे नाही, असं साधं असंच करते। आणि यांच्यासाठी मस्तपैकी पोहे केलेले आहे आणि मस्त मोड आलेली आहे मटकीला, आणि ती पण करतो आता मस्त नाश्त्याला। आणि स्वानंदीसाठी मस्त ब्रोकली करतो उकडून। खूपच आनंद झाला मला की इकडे ब्रोकली मिळाली। ही बघा किती छान मोड आली आहे मटकीला, खूपच छान। आता मस्त फ्राय करते हिला आणि मस्त सुक्की फ्राय करते आणि मस्त नाश्ता करतो आम्ही। घरचे कामं वगैरे आटपून आम्ही थोडंसं दुपारच्या पहारी गेलो होतो सोनाराच्या दुकानाकडे, कारण स्वानंदी आता खूप छान अशी मस्त ठुमठुमू चालायला लागलेली आहे आणि मग तिच्या पायामध्ये छान मस्त आम्हाला तोरड्या करायच्या होत्या, ज्यांना की आमच्याकडे तोरड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कॉमेंट करून तुम्ही नक्की कळवा। तर पायातले पैजणसुद्धा म्हणतात कोणी, आणि चैनपट्टीसुद्धा म्हणते, तर ते करायचं होतं आणि त्या केलेल्या आहेत मी घुंगराच्या छान। हे बघा, तिला घालून वगैरे दिला त्या काकांनी, इतकी छान दिसत होती, खूपच छान। तिला तर स्टार्टिंगला असं वेगळं वाटलं म्हणून ती उभीच राहायला तयार नव्हती, कारण छुनछुन वाजत होतं। नंतर माझ्या भावाने तिच्यासाठी अंगठी घेतली, तर ती अंगठीच चेक करत होता। तिला तर अंगठी इतकी आवडली की ती काही केल्या अंगठी काढूच देत नव्हती हातातून, आणि तिची इतकी छान दिसत होती, तिच्या हातामध्ये खरोखरच खूपच छान दिसत होती, कारण तो छोटूसा हात गुबगुब छान, आणि त्याच्यामध्ये छान मस्त ती अंगठी खूपच छान वाटत होती।
बघा, तुम्ही किती छान हसत होते ती बघा. मस्त आहे बघा, अशी बघत होती आणि हसत होती. तिला इतकी आवडली होती खूपच जास्त. नंतर सोन्याची खरेदी झाल्यानंतर आम्ही माझ्या मैत्रिणीकडे गेलो आणि तिथे तिच्या मुलगा आहे तिला छोटासा, तर त्याचीच खेळणी होती जी की स्वानंदी मस्त खेळत होती तिथे. आणि तिथे मस्त मग गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर पण स्वानंदीला तेच तिच्या पायामध्ये ते पैजण होते तर ती तिथेच करत होती. छनंग छनंग पाय आदळत होती आणि वाजवत होती आणि त्याला हात लावत होती. तिला वेगळंच वाटत होतं पायामध्ये आणि त्या खूप जाड आहेत आणि घुंगराच्या असल्या कारणाने तिला थोडंसं वेगळं वाटत होतं. आता तरी ती फ्रेंडली झालेली आहे, कारण आता तिला घालून 8-10 दिवस झालेले आहेत म्हणून. आणि हा व्हिडिओ खूप लेट टाकत आहे मी. माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओज आहेत एडिट करण्याचे, पण माझ्याकडे अजिबात टाईम नाही आहे एडिट करायला. आता हळूहळू एडिटिंग होईल आणि येतील तुमच्या भेटीला व्हिडिओज, कारण की भरपूर व्हिडिओज झालेले आहेत जमा. आणि नंतर संध्याकाळच्या पहारी आम्ही गेलो वाघामाता दर्शन करण्यासाठी आणि तिथे खूप छान असं गार्डन आहे, तर माइंड पण फ्रेश होते म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि मंगळवार होता छान, तिथे खूप छान असा महाप्रसादसुद्धा होता. आम्ही गेलो तर आम्हाला छान मस्त आरती वगैरे सापडली आणि मस्त उसळचा महाप्रसाद पण मिळाला. तिथे मस्त वाघामाता आहे, वाघामातेचं दर्शन आपण व्हिडिओमध्ये केलेलंच आहे. एका बाजूला मस्त गणपती आहे आणि एका बाजूला खूप छान अशी महादेवाची पिंड आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही दर्शन केलं. स्वानंदीला पण दर्शन करवलं. वाघामातेचं मंदिर आणि ते गार्डन आमच्या खूप क्लोज आहे, कारण माझा भाऊ आणि मी आधी आम्हाला कधी टेन्शन वाटलं किंवा घरी बोर वाटलं तर आम्ही डायरेक्ट उठायचो आणि गार्डनमध्ये जाऊन बसायचो आणि तिथे मस्त रिलॅक्स होऊन यायचो. भरपूर 1-2 तास तिथे बसायचो. तर आमच्या खूप जवळ आहे तिथचं गार्डन. नंतर आम्ही पाया वगैरे पडलो मंदिरामध्ये आणि छान मस्त गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये हे बघा किती छान गार्डन आहे आणि तिथे खूप छान असा हॉल पण आहे, तिथे लग्न वगैरे पण होतात. तिथे भरपूर सारी खेळणी आहेत, खाली छान मऊ गवत आहे. तर भरपूर वेळपर्यंत स्वानंदी मी खेळली आणि खूप छान असे झुले आहेत तिथे. भरपूर वेळपर्यंत आम्ही झुल्यावरती सुद्धा झुललो आणि नंतर काही फोटोज वगैरे घेतले. फोटोज घेतल्यानंतर आम्हाला आणखी परत निघायचं होतं, कारण की मला भरपूर काही थोडीशी खरेदी करायची होती स्वानंदीसाठी. स्वानंदीसाठी खूप छान अशी मंकी कॅप घेतली होती मी, पण स्वानंदीने चालू गाडीमध्ये ते कशी काढली आणि कशी फेकली बाहेर काही कळालंच नाही मला आणि तिने फेकून दिली. तर मग तिच्यासाठी थोडेसे सॉक्स वगैरे, मंकी कॅप, हँड ग्लव्ज वगैरे घ्यायची होते. त्यासाठी आम्ही दुकानामध्ये गेलो आणि तिची खरेदी करून घेतली. आणि तिथे खूप छान असा बाहुला होता आणि डॉलसारखा, एक बेबी बॉयसारखा, आणि तो स्वानंदीला इतका आवडलेला आणि त्याच्यासोबत किती वेळपर्यंत खेळत होती स्वानंदी. ही बघा, ही मंकी कॅप खूप छान वाटली मला, तर हीच मंकी कॅप घेतली मी. तिला घालून पण दिली, कारण खूप थंडीचे दिवस होते आणि स्वानंदीला खूपच म्हणजे थंडी लागली तरी तिला घालायला काहीच नव्हतं, म्हणून तिच्यासाठी घेणं खूप आवश्यक होतं. सॉक्स, हँड ग्लव्ज वगैरे पण घेऊन घेतले तिच्यासाठी, कारण नंतर मग आम्हाला आणखी जायचं होतं बाहेर फिरायला. सासरी वगैरे पण जाणार आहो आम्ही पुढे, तुम्हाला व्लॉग येतीलच. आता तर मी आहे सासरी, पण भरपूर सारे व्लॉग येतीलच तुम्हाला पुढे भेटीला, तर त्याच्यामध्ये कळेलच. नंतर आम्ही खरेदी झाल्यानंतर कमिटीचा गणपती म्हणून आहे इथे, तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि स्वानंदीला पण तिथे चांगलं पाया पडवलं. आणि नंतर खूप छान तिथे बाजूलाच मस्त गुपचूपचा गाडा लागते आणि त्या काकांकडच्या खूपच टेस्टी गुपचूप असतात, तर आम्ही तिथे गुपचूप खायला गेलो सगळेजण आणि खूपच टेस्टी गुपचूप होते त्यांच्याकडचे. गुपचूप म्हणजेच आमच्याकडे पाणीपुरीला गुपचूप म्हणतात. आणि हे बघा, गुपचूप छान होते. आणि हाच होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती खूप छान असे सबस्क्रायबर वाढत आहेत, खूप छान असे व्ह्यूवर्स वाढत आहेत. त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. प्लेट घेता तुले का कसं?